कसा दिसतोय? खूप छान दिसतोय, चंद्रासारखा दिसतोय. अरे बापरे! डाग कुठे आहे? नाही नाही, डाग नाहीये. 40शीत आलो हे कळण्यासाठी काय सिम्पटम्स असतात की कळतं बाबा की आलं बाबा 40शीत. मी अजून आलोच नाही 40शीत, त्यामुळे मला माहितच नाही सिम्पटम्स काय असतात. कसलं भारी. माझं आता पुढे 20-22 चालू आहे. ना बऱ्याच मुली असतात ज्या तुझ्याकडे क्रश म्हणून बघत असतात किंवा अशा असतात खूप डाय हार्ट फॅन की ज्या खरंच येतात, खरंच खूप मनापासून व्यक्त होतात आणि तेव्हा बायको शेजारी असते. ऑकवर्ड होतं कधीतरी. अजिबात नाही. जसं मला एखादी मुलगी येऊन म्हणते की मला तू आवडतोस किंवा मला तुझं काम आवडतं की मी तुला मिठी मारू का, तसं जेव्हा प्रियाला अनेक मुलं येऊन सांगतात की मला तू आवडतेस. घडलंय असं तुझ्या समोर खूपदा. आत्ताच एक घटना घडली की फार पुरुष असतात जे म्हणतात की नाही रे लग्न नको, नाही रे बायको फार अशी आहे किंवा बायको म्हणते मी आहे म्हणून टिकले. पण काही काही असे असतात ना नवरा बायको जे फ्रेशच असतं त्यांचं नातं आणि ते नेहमी ब्लेस्ड असतात की आम्ही एकमेकांच्या आयुष्यात आहोत किंवा माझं लग्न झालं आणि मी सुखी आहे, हा काही गुन्हा नाही आहे. मला वाटतं उमेश कामत कदाचित त्या विचारांचं आहे की हा गुन्हा नाही आहे, खूप छान आहे की मी विवाहित आहे. सो काय आहे तुझा काय थॉट आहे? खरं ऍब्सोल्युटली खरं. मी विवाहित आहे. माझं प्रियाबरोबर लग्न झालं आहे. प्रिया माझी बायको आहे. याचा मला प्रचंड आनंद आहे, प्रचंड अभिमान आहे आणि आम्ही मस्त आयुष्य जगतो आहोत. तू प्रियाला कधी बेबी वगैरे असं म्हटलंस कारण आम्ही तुझ्या तोंडी फक्त प्रिया प्रियाच ऐकलंय. हो, कारण काही गोष्टी घरातल्या असतात त्या घरातच ठेवायच्या असतात, त्या कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात. त्यामुळे ते पर्सनल असतं खूप. सो तिला जे हाक मारतो ते मी घरीच मारतो, मी बाहेर मारत नाही. अच्छा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. अलिबाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्यासोबत उमेश कामत आहे. कसा आहेस? मी मस्त. कसा दिसतोय? खूप छान दिसतोय, चंद्रासारखा दिसतोय. अरे बापरे! डाग कुठे आहे? नाही नाही, डाग नाहीये. डाग नाहीये, पण खरंच खूप छान दिसतोयस. बरं, 40शीतले चोर आपण म्हणतोय तर मला असं विचारायचं की आम्हाला ना जेव्हा असं असतं की लोक आपल्याकडे स्थळ म्हणून बघायला लागतात तेव्हा कळतं की बाबा आपण 25शीत आलो. तसं 40शीत आलो हे कळण्यासाठी काय सिम्पटम्स असतात की कळतं बाबा की आलं बाबा 40शीत. मी अजून आलोच नाही 40शीत, त्यामुळे मला माहितच नाही सिम्पटम्स काय असतात. कसलं भारी. माझं आता पुढे 20-22 चालू आहे. नाही 40शीतले सिम्पटम्स असे काही नाही. मला असं वाटतंय एज, वयाचं आकडा हा फक्त एक कॅल्क्युलेशन साठी केलेला आकडा असतो. काही लोक 30शीत सुद्धा 60चं जगत असतात, काही लोक 60त सुद्धा 20चं जगत असतात. सो ते तुमच्यावर आहे, तुमच्या मनाचं वय काय आहे. तुमचं बर्थडे तुम्ही कितीही सेलिब्रेट करा, पण मनाने तुम्ही जर तरुण असाल तर तुम्ही आयुष्य तरुणच जगता. हे कसलं भारी आहे. म्हणजे आता आम्ही जे म्हणतो ना अशी 20-25शीतली मुलं की वय झालं यार आता आपलं, आता काय, तर त्यांनी हे शिकण्यासारखं आहे खरं तर की वय हे मनाचं होतं. राईट. बरं, आता जसं की समजा आता आपण 40शी बद्दल बोलतोय पण आपण खूप वयाच्या फेजेस अनुभवलेल्या असतात. कुठल्या वयाच्या फेज मध्ये जायला आवडेल? जसं की आता आपण 11 वर्षाचे नाही होत की जाऊन झोपाळा झुलू शकतो, तिथे लिहिलेलं असतं 11 वर्षाच्या मुलांनी. पण मी तसं तेच तू म्हणतोय, आता सुद्धा मी जाऊन झोपाळा झुलू शकतो. तुम्हाला ते करता आलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय ना, त्यासाठी तुम्ही तितके स्वतःला फिट ठेवलं पाहिजे. म्हणा असं आलं तू अशी अशी चालत असेल, थरथरत असेल तुझा काय, तर तू काही झोपाळा बिपाळा चढू शकतो. एक्झॅक्टली. पण तुझ्या मनात आहे तर तू कुठल्याही वयात झोपाळा झुलू शकतेस, असं तुम्ही स्वतःला ठेवायचं. असं म्हटलंच की आता कुठे मी 11 वर्षासारखं झोपाळा झुला, रांगायच्या रांगू शकता, असं सगळं व्हायला पाहिजे. कसलं भारी. बस हेच महत्वाचं आहे. असं कोण म्हणतं 11व्या वर्षी फक्त झोपाळा झुला, ते काही लायसन्स आहे का? 12व्या वर्षानंतर तुम्ही झोपाळा झुलू अरे शकत तिथे नाही देत, पाळण्याच्या शेजारी बोर्ड लावलेला असतो. नाही. मग दुसरा मोठा झोपाळा घ्यायचा, त्याच्यावरती झुलायचं काय, किंवा त्याच्यातही गंमत करायची की ते कोणाचं लक्ष नसताना झोपाळा झुलायचा, ते आल्यानंतर सॉरी म्हणायचं, बाजूला. ही पण आयडिया जमली पाहिजे. मी झुलतो झोपाळा बिंदास. कसलं भारी. तू प्रियाला कधी बेबी वगैरे असं म्हटलंस कारण आम्ही तुझ्या तोंडी फक्त प्रिया प्रियाच ऐकलंय. हो, कारण काही गोष्टी घरातल्या असतात त्या घरातच ठेवायच्या असतात, त्या कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात. त्यामुळे ते पर्सनल असतं खूप. सो तिला जे हाक मारतो ते मी घरीच मारतो, मी बाहेर मारत नाही. अच्छा. बरं, पण हे वाक्य किती पटतं तुला जे या डायलॉग आहे तुझा तो की डायलॉग असा आहे की तुम्ही मित्राच्या बायकोला जेव्हा वहिनी म्हणायचं सोडून नावाने हाक मारायला लागता ना, तेव्हा तिसऱ्या महायुद्धाचं बीज रोवलेलं असं बेस्ट वाटतं. फ्रेंड्स. हा. बरं, आपल्या सिनेमामध्ये असं एक आहे की बेस्ट फ्रेंड एक आहे की बेस्ट फ्रेंड मुलीचा मुलगा बेस्ट फ्रेंड असणं लग्नानंतर इथे कुठेतरी नवऱ्याला कुठेतरी काहीतरी होतं, प्रॉब्लेम कुठेतरी होतं की बेस्ट फ्रेंड आहे. तसं मला तुला विचारायचं आहे की आपण जेव्हा ग्लॅमर क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळेला ना बऱ्याच मुली असतात ज्या तुझ्याकडे क्रश म्हणून बघत असतात
किंवा अशा असतात खूप डाय हार्ट फॅन की जे खरंच येतात, खरंच खूप मनापासून व्यक्त होतात आणि तेव्हा बायको शेजारी असते. ऑकवर्ड होतं कधीतरी? अजिबात नाही. मला असं वाटतंय की त्या मुलीचं प्रेम खरं असतं, तिचं भावना खरी असते. मग त्याच्यात ऑकवर्ड व्हायचं काय? मी सुद्धा तितक्याच हेल्दीने ते घेतो. जसं मला एखादी मुलगी येऊन म्हणते की मला तू आवडतोस, की मला तुझं काम आवडतं, की मी तुला मिठी मारू का? तर मला असं वाटतं ते तितक्याच हेल्दीने घ्यायचं, कारण ती काही चुकीचं म्हणत नसते. तिचे जेन्युइनली कलाकार म्हणून किंवा एक माणूस म्हणून माझ्यासाठी ती कॉम्प्लिमेंटच असते. तसं जेव्हा प्रियाला अनेक मुलं येऊन सांगतात की मला तू आवडतेस, घडलंय असं तुझ्या समोर खूपदा? आम्ही तर अनेकदा प्रयोगानंतर आम्ही उभे असतो तेव्हा प्रेक्षक येऊन आम्हाला भेटतात, तेव्हा अनेकदा आमच्याशी अगदी स्पष्टपणे ते म्हणतात की मला तू खूप आवडतोस, माझा क्रश आहे. किंवा रादर आत्ताच एक घटना घडली की ती एक ते आता वय मला माहिती नाही, छोटासा मूल होतं आणि आई होती, ती आली होती. त्या मुलाने सांगितलं की आईचा तू क्रश आहेस म्हणून. सो माझ्या मते ही गमतीशीर आणि छान गोड गोष्ट आहे. आणि माझ्या मते तू जसं आता आल्या आल्या मला म्हणालीस की तू छान दिसतो आहेस, सो ही किती छान भावना आहे, त्यांनी मला बरं वाटलं. त्यामुळे मी ते जर असं घेतलं, अरे बापरे आता ही असं म्हणाली का, हे ऑकवर्ड असं कशाला घ्यायचं, ते उलट तितकेच छानपणे जर रिसीव्ह केलं तर तुलाही छान वाटेल की अरे याने खूप छान रिसीव्ह केलं. सो ह्याच्यात प्रेम, आपलं कोणावरती प्रेम आहे किंवा आपल्याला कोण आवडतं आहे, ह्याच्यात ऑकवर्डनेस अडचणच काही नाही. ती आपली खूप छान भावना आहे, ती आपण व्यक्त करायला पाहिजे आणि ती छान घ्यायला, रिसीव्ह पण करायला पाहिजे. कसलं गोड. बरं, मुक्ता बर्वेचा खूप छान डायलॉग आहे आणि त्याने ना कुठेतरी अशी जाग आली की 15-20 वर्षानंतर आपण मरणार आहे हे माहिती आहे, तरी पण आपण खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. असं पटकन हिट झालं ते. तसं लाईफमध्ये कधीतरी एक लेट पण थेट रिअलायझेशन होतं किंवा एक रियालिटी चेक मिळतो आपल्याला आणि मग होतं की उगाच करतो बाबा आपण, फारच असं खूप टेन्शन घेतो, उगाच काहीतरी होतं. तसं तुझं एक आहे की यावर मी बिलीव्ह करतो की हे आहे ना, मग कशाला उगाच. नाही नाही, ते मरणाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण कधी ना कधीतरी एक्झॅक्टली. मरणार आहोत. ते 15-20 वर्षांनी असू दे, काय कोणाला माहिती नाही उद्या काय होणार आहे ते. पण मला असं वाटतं अदरवाईज सुद्धा माझ्या आयुष्यातनं मी हाच फंडा ठेवलेला आहे की कॉम्प्लिकेट करायच्याच नाहीत गोष्टी, सोपं ठेवायचं. जे आपल्याला, आपण आपल्या पद्धतीने आयुष्य छान जगायचं, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपण एन्जॉय करायचं आयुष्य, मेहनत करायची. अर्थात मेहनत का करतो त्यातला आपल्याला आनंदच मिळतो ना. एखादं काम करण्यासाठी आपण मेहनत घेत असतो, त्यातनं आपल्याला काहीतरी सॅटिस्फॅक्शन मिळतं, आनंद मिळतो. ती तुमची जगण्याची लाईफस्टाईल जर झाली आणि काय हवं असतं. किती गोड. बरं, गेल्या वेळेला ज्या वेळेला नाटकाच्या वेळेला तुम्हा दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू केला तुझा आणि प्रियाताईचा, त्यावेळेला खूप तुम्हा दोघांच्या जोडीवर, तुमच्या रिलेशनशिपवर किंवा तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांकडे बघत जे तुमच्या दोघांमध्ये चालू होतं ना तुमचं बॉन्डिंग, त्यावर खूप कमेंट आलेल्या रे. तर त्यामुळे आत्ताही हे विचारायचे की नवरा बायकोच्या नात्यातलं ग्लॅमर टिकण्याविषयी यात भाष्य केलंय. तुम्ही इतकी वर्ष आहात म्हणजे रिलेशनशिप पासून नवरा बायको होण्यापर्यंत, मैत्रीण, प्रेयसी, बायको, आत्ता कसं आहे ते ग्लॅमर टिकवण्यासाठी काय करता दोघांच्या बाजूने? खरं सांगू का, आम्ही काहीच करत नाही. आम्ही जसे आहोत तसे आम्ही राहतो. लोकांना ते तसं ग्लॅमरस किंवा काही वाटत असेल, पण आमच्यासाठी आम्ही आम्हाला जसं हवं तसंच आम्हाला आयुष्य जगतो. आम्ही सकाळी उठल्यानंतर चला कसे ग्लॅमरस दिसूया, कसं काहीतरी ग्लॅमरस करूया, असं आम्ही कधीच करत नाही. सो ती आमची जगण्याची स्टाईल आहे. म्हणजे आम्हाला एकत्र व्यायाम करायला जायला आवडतं, आम्ही एकत्र व्यायामाला जातो, आम्ही एकत्र येतो. आम्ही, ती जेव्हा फ्री असेल, मी फ्री असेल, आम्हाला एकत्र सिनेमा पाहायला जायला आवडतं, नाटक पाहायला जायला आवडतं, हॉटेलमध्ये खायला आवडतं, कुठेतरी फिरायला जायला आवडतं किंवा घरची कामं करायला आवडतात. ते आम्ही ते सगळं करत असतो. सो आम्हाला आमचं आयुष्य छान जगायला आवडतं, तसं आम्ही जगत असतो. लोकांना आता तू जसं म्हणतेस तसं ते ग्लॅमरस वाटतं आणि त्याच्यासाठी टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न काहीच नाही करत. सो ते टिकलंय कदाचित आम्ही ह्या एक विचाराने आम्ही जगतो आहोत म्हणूनच. बरं, शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए, असं मला सुबोध दादा म्हणाला मगाशी, कारण हातामध्ये पाटी होती, तुम्ही विवाहित आहात हा गुन्हा आहे यासाठी. पण मला वाटतं की काही माणसं असतात ज्यांना असं वाटतं की, म्हणजे फार पुरुष असतात जे म्हणतात की नाही रे लग्न नको, नाही रे बायको फार अशी आहे, किंवा बायको म्हणते मी आहे म्हणून टिकले. पण काही काही असे असतात ना नवरा बायको, जे फ्रेशच असतं त्यांचं नातं आणि ते नेहमी ब्लेस्ड असतात की आम्ही एकमेकांच्या आयुष्यात आहोत किंवा माझं लग्न झालं आणि मी सुखी आहे, हा काही गुन्हा नाही आहे. मला वाटतं उमेश कामत कदाचित त्या विचारांचे की हा गुन्हा नाही आहे, खूप छान आहे की मी विवाहित आहे. सो काय आहे तुझा काय थॉट आहे? खरं ऍब्सोल्युटली खरं. मी विवाहित आहे. माझं प्रियाबरोबर लग्न झालं आहे, प्रिया माझी बायको आहे, याचा मला प्रचंड आनंद आहे, प्रचंड अभिमान आहे आणि आम्ही मस्त आयुष्य जगतो आहोत. सो मला असं वाटतंय की काय आहे, मला खूपदा असं प्रामाणिकपणे वाटतं, हा ना एक विनोद तयार झाला की बायको बद्दलचे सगळे विनोद जे आमच्या नाट्य लेखिकेने खूप छान लिहिलं होतं, ते कट झाले
की जनरली बायकोबद्दल वाईट बोलणं हेच विनोद सगळीकडे व्हॉट्सअपवर पसरलेले असतात. हो. आणि त्याचंच हे झालं असतं, तर असं कोणी आलं तर मी डायरेक्ट त्याला ब्लॉकच करते. असं एक वाक्य एका कॅरेक्टरच्या तोंडी होतं, पण ते खरं आहे की काय ना, ही गमतीचा भाग झालेला आहे. काहीतरी बोलायचं, विनोद करायचे, मग हसायचं, मग ते हसतात लोक. पण ते खरं नसतं. कारण हे जे विनोद करणारी लोक असतात ना, त्यांना तुम्ही खरं जाऊन विचारलं, सगळ्यात जास्त सपोर्ट त्यांना बायकोचाच असतो. घरी गेल्यानंतर तो एक 4 चौघांमध्ये कोणावर तरी हसणं, ती एक विनोदाचा जो भाग असतो ना, की मग बायकोवर जे विनोद असतात तसेच काहीतरी कोणीतरी पडलं, कोणाचा तरी किस्सा सांगणं, तसे ते विनोद असतात. सो माझ्या मते, अर्थात जे खूप सिरियसली हे म्हणत असतील त्यांच्याबद्दल माझं म्हणायचं नाहीये, पण जी लोक खूप विनोदाने घेत असतात ते लोक खरंच आतून ऍक्च्युली बायकोचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो आयुष्यात, त्यांची साथ मिळणं खूप महत्वाचं असतं. आता ज्यांना बरं, कोणा असं सगळे गोडी गोडी नसतं हे मला मान्य आहे. हा एक्झॅक्ट. काही जणांना वाईट अनुभव आलेले असतात. काही जणांच्या आयुष्यात काहीतरी वेगळे प्रसंग आलेले असतात, त्यामुळे कदाचित त्यांच्या अनुभवाने त्यांना तसं काहीतरी म्हणायला लागत असेल तर अगदी बरोबर आहे, त्यांचंही काही चुकत आहे असं मला वाटत नाही. पण हा प्रत्येकाचा अनुभवाचा भाग आहे. पण म्हणून सरसकट सगळ्याच बायका आणि सरसकट सगळीच लग्न म्हणजे गुन्हा असं नसतं. म्हणजे आम्ही मोकळे आहोत. चला ठीक आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. खूप साऱ्या शुभेच्छा अलिबाबा आणि 40तले चोरसाठी सुद्धा आणि येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.